फक्त 10 मिनिटामध्ये बनतो आणि खूप टेस्टी लागतं. सकाळच्या घाईमध्ये मुलांना डब्यासाठी द्यायचं असेल किंवा रात्रीच्या स्वयंपाकामध्ये काहीतरी लाईट खायचं असेल, तेव्हा हा लेमन राईस बनवायचा. कारण झटपट बनतो आणि चविष्टसुद्धा. तसं तर हे साऊथ इंडियन डिश आहे, परंतु आता सध्या ऑल ओव्हर इंडिया सर्वच ठिकाणी हा बनवला जातो. साऊथमध्ये ह्याला चित्रान्न असंही म्हणतात. त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. थोड्याशा 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या ॲड करायच्या. प्रत्येक साऊथ डिशमध्ये लाल सुकी मिरची तर असतेच. ह्या ठिकाणी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे चना डाळ ॲड करायची. डाळ ॲड करण्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोडे 5 ते 10 मिनटं सोक करून घेतली तर आणखीनच चांगलं. आणि 2 चमचे शेंगदाणे ॲड करायचे. ह्या ठिकाणी कच्चे शेंगदाणे ॲड करायचे, म्हणजे ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. डाळी आणि शेंगदाणे चांगले फोडणीमध्ये परतून घेतली की त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता ॲड करायचा. कढीपत्त्याची फोडणी, मिरचीचा फ्लेवर आणि डाळीचा क्रिस्पीनेस ह्या सर्वचमुळे हा लेमन राईस खायला खूप छान लागतो. थोडासा अर्धा ते पाऊण चमचा ह्या ठिकाणी हळद ॲड करायची. फोडणीमध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. झटपट अशी ही आपली फोडणी बनून तयार होते. आता शिजून घेतलेला भात, तो फ्रेश असो किंवा तुमचा उरलेला भात किंवा असेना, तो व्यवस्थित ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा. सुरुवातीला आधीच हाताने त्याला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आणि नंतर फोडणीत ॲड करायचा. आता चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि हे सर्व भात आपण फोडणीमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा. फोडणी चांगली कडक बसली की हा भात खायला खूप छान लागतो. मोठ्यांनाच नाही तर लहानांनासुद्धा आवडणारी अशी परफेक्ट 10 मिनिट्स रेसिपी आहे. फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक अर्धा लिंबाचा रस ॲड करायचा. ह्या ठिकाणी सर्व फोडणी झाल्यानंतर भात व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतरच आपण लिंबाचा रस ॲड करायचा. कारण बऱ्याच जणांचा लेमन राईस हा खाताना कडसर लागतो. कारण बरेच जण सुरुवातीला फोडणीमध्येच लिंबाचा रस ॲड करतात. लेमन राईसमध्ये जर तशा प्रकारे आपण लिंबाचा रस फोडणीत ॲड केला तर हा खाताना कडसर लागतो. छानपैकी आंबूस असा हा भात लागायचा असेल तर तो शेवटी फोडणी व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच ॲड करायचा. सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याला फक्त 5 मिनटं एकदम कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची. म्हणजे खूप सुंदर असा सुगंध येतो आणि सर्व मसाले एकजीव होतात. खूप काही मसाले न ॲड करता एकदम मस्त चमचमीत सिंपल असा लेमन राईस बनून तयार होतो. एकदा माझ्या पद्धतीने हा लेमन राईस तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा बऱ्याच सोप्या आणि मुलांच्या टिफिनच्या रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एन्जॉय.